मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो 2019चं वर्ष जर तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत बीजेपीनं दुसऱ्यांदा बहुमत मिळवून दिल्लीमध्ये सरकार स्थापन केलेली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सुरुवात केलेली होती। त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूकसुद्धा बीजेपी आणि शिवसेना यांची महायुती मिळवूनच पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल आणि त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथसुद्धा देवेंद्र फडणवीसच घेतील अशा एक प्रकारची निश्चिती ही प्रत्येक पत्रकाराने दिलेली होती। कारण शरद पवार असतील, काँग्रेस असेल, या दोघांचीही ताकद अनेक पटीने महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवर ही कमी झालेली होती। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा काही जास्त यांचा इम्पॅक्ट होणार नाही असं देवेंद्र फडणवीस सुद्धा वारंवार बोलत होते। त्यामुळे एक आत्मविश्वासाने त्याने विधानसभेच्या शेवटच्या भाषणात एक वाक्य म्हणलेलं होतं, ते फार एक प्रसिद्ध सुद्धा झालं। ते वाक्य म्हणजे मी पुन्हा येईन। आणि याच वाक्यासोबत अजून एक गोष्ट त्यांनी प्रचारादरम्यान बोललेली होती की शरद पवार यांचं महत्त्व आता राज्याच्या राजकारणात संपलेलं आहे। शरद पवार नावाचा हा नेता आता काही जास्त महत्त्वाचा नाही आहे। त्यामुळे आमच्या पक्षाला किंवा महायुतीला कोणत्याही प्रकारचा विरोधक हा राष्ट्राच्या आणि राज्याच्या राजकारणातच नाही आहे। त्यामुळे आमचं निवडून येणं हे जवळजवळ निश्चितच आहे आणि आम्हीच निवडून येणार आहोत। आता देवेंद्र फडणवीसांनी जी गोष्ट बोलून दाखवली ती खरं बघायचं तर सत्यसुद्धा झाली। कारण विधानसभेच्या निवडणुकीचा परिणाम जे 2019ला आपल्यासमोर आलं त्यात महायुतीला स्पष्टपणे कौल हे जनतेनं दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावे ही जनतेची सुद्धा इच्छा होती। आणि शरद पवारांचा पक्ष हा दुबळा आहे, त्याची शक्ती ही कमी झाली आहे हे सुद्धा आपल्याला कळलेलं होतं। कारण 2014ला जवळजवळ 41 आमदार त्यांचे निवडून आलेले होते। 2019ला 13 आमदार जास्त आले, म्हणजे 54 आमदार आले। पण जास्त ताकद वाढली किंवा शरद पवार हे फारच मोठे नेते आहेत किंवा त्यांची ताकद अजूनही महाराष्ट्रात आहे असं काही परिणाम त्या विधानसभेच्या निवडणुकीत आलेलं नव्हतं। पण मित्रांनो, शरद पवारांची ती काड्या करण्याची कला ही अजूनही कायम आहे हे त्यांनी 2019 मध्ये दाखवून दिलं। जे अगदी पूर्वीपासूनच ते वसंतदादा पाटील यांच्यापासूनच करत आलेले आहे। कोणाला तरी आपल्याजवळ घ्यायचं, पक्ष फोडायचं आणि काहीतरी करून सत्तेचा वाटा आपल्याला कसाही करून मिळवायचा आहे, हे जे एक प्रयत्न शरद पवार करत असतात हे त्यांनी पुन्हा 2019ला करून दाखवलं। उद्धव ठाकरे यांना हळूहळू 2014 पासूनच शरद पवार जे प्रयत्न करत होते की बीजेपी पासून लांब करायचं, त्या पेरलेल्या बीजाला अखेर 2019ला फळ फुटलं आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस सोबत गेले आणि ते स्वतः मुख्यमंत्री होऊन त्यांचं सरकार आलं। पण मित्रांनो, हे जे काड्या शरद पवार यांनी केलं ते काही जास्त काळ टिकलं नाही। कारण त्यांनी मुख्यमंत्री बनवलेलं होतं उद्धव ठाकरेंना। आता उद्धव ठाकरे असे व्यक्ती होते की त्यांना आपला पक्षसुद्धा सांभाळता आला नाही। स्वतः एकनाथ शिंदे हे 40च्या जवळपास आमदार घेऊन बाजूला आले आणि आमदार बाजूला झाल्यावर जेव्हा त्यांचे मंत्री म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात जे शरद पवारांचे काँग्रेसचे मंत्री होते ते त्यांना सांगत होते की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही लढा, आपलं सरकार हे टिकून राहील। पण उद्धव ठाकरे इतकं मनोबल त्यांचं खचलं होतं की तडकाफडकी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला। आणि मग सुप्रीम कोर्टाच्या चंद्रचूडनी पण हेच शेवटीच म्हटलं की तुम्हाला राजीनामा द्यायची गरजच नव्हती। तुम्ही राजीनामा दिला नसता तर कदाचित तुमचं सरकार हे पुन्हा एकदा आम्हाला आणता आलं असतं। पण तुम्ही स्वतःच राजीनामा दिला, तुम्ही स्वतः ते जे काही मेजॉरिटी तुम्हाला प्रूफ करायची होती त्याला तोंड न देता मैदान सोडलं, तुम्ही मैदानातून पळाला, हीच तुमची चुकी होती। आणि मग शरद पवारांची ह्या जे काही काड्या त्यांनी 2019 मध्ये केल्या या पूर्णतः विफल ठरल्या। त्यानंतर सुद्धा असं वाटलं की मग शरद पवारांची ताकद आता खरंच संपली आहे, कारण पक्षात फूट पडली। अजित पवार सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले। त्याच्यानंतर जी 2024ची लोकसभाची निवडणूक होती त्यात बीजेपीने जो एक 400 पारचा नारा दिला आणि जो एक मीडिया स्टंट म्हणा किंवा जे काही मग बीजेपीने केलं त्याच्या विरोधात जे विरोधकांनी एक संविधान बदलण्याचा नरेटिव्ह चालवला, ज्याला फेक नरेटिव्ह आपण म्हणू शकतो, त्या नरेटिव्हमुळं शरद पवारांच्या पक्षाला आणि काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना यांना जास्त खासदार निवडून आणता आले। पण याचा अर्थ हा नव्हता की शरद पवार यांची ताकद वाढली आहे, ती ताकद फेक नरेटिव्हची होती। आणि पण ही ताकद ही शरद पवारांची आहे असं दाखवण्याचा काही त्यांच्या चाटुकार पत्रकारांनी आपल्याला प्रयत्न केला। पण यात किती सत्यता आहे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं। आणि मग विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची हवा आहे
आणि त्यांची सरकार येणार अशा प्रकारचं वातावरण असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांची मिळून जी महायुती होती, यांना जो कौल जनतेने दिला, त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाची जी धुळधाण उडालेली आहे, म्हणजे जवळजवळ फक्त 10 आमदार, सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त लज्जास्पद एक पराजय हा शरद पवारांचा आपल्या राजकीय आयुष्यात झालेला आहे. आणि त्यानंतर सुद्धा परत एकदा बातम्या उडाल्या की शरद पवार हे अखेर राजकारणात आता संपलेले आहेत. आणि या खबरांना उत्तर देताना पुन्हा एकदा शरद पवार मीडियासमोर आले निवडणूक झाल्यावर आणि त्यांनी म्हटलं की हा गडी थांबणार नाही, मी राजकारण करायचं थांबणार नाही, माझं जीवन हे लोकांसाठी आहे, जनतेची सेवा ही मी करतच राहणार. त्याचा अर्थ खरं तर हा होता की मी काड्या करायचं सोडणार नाही आणि माझ्यात अजूनही काड्या करण्याची ताकद अजूनही शिल्लक आहे, मी ते करणारच. आणि त्यामुळं जे आता मंत्र्यांच्या विरोधात एक प्रकारे षडयंत्र त्यांच्या पक्षाद्वारे रचलं जातं आहे, त्याचं उत्तम उदाहरण, लेटेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात ज्या प्रकारे एक मीडिया ट्रायल सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याद्वारे शरद पवारांनी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि तुषार खरात या एका पत्रकाराला, एका यूट्यूबरला हाती धरून त्याच्याद्वारे एक वेगवेगळे शिव्या देणारे व्हिडिओज बनवले, ते अपलोड केले. जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका महिलेला, जो की केस 2019ला क्लोज झालेला होता, त्या केसला पुन्हा एकदा उघडणं, त्या महिलेला समोर आणणं आणि मग त्या महिलेला रंगेहात जयकुमार गोरे यांनी पकडलं 1 कोटी रुपयांची खंडणी देताना. आणि विचार करा मित्रांनो की तुम्ही काड्या करताय, तुम्ही प्लॅन करताय, एका मंत्र्याला फसवण्याचा प्रयत्न करताय, ठीक आहे, राजकारण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण तुम्ही कोणत्या लोकांना हाती धरून राजकारण करताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शरद पवार यांची काड्या करण्याचे प्लॅन जे असतात ना, ते इतके सहजपणे फुटतात, इतक्या सहजपणे देवेंद्र फडणवीस पकडतात की असं वाटतं कोणत्याही प्रकारचं नियोजन हे शरद पवारांनी केलेलंच नव्हतं. तुम्ही ते पेनड्राईव्हचं बघा की देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे तो पेनड्राईव्ह विधानसभेत पेश केला आणि त्यात एक ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप त्या पेनड्राईव्हमध्ये होती. हे कशा प्रकारे पूर्ण ऑफिसच देवेंद्र फडणवीस यांना फसवण्यासाठी, पुरावे तयार करण्यासाठी एक तयार केलं गेलेलं होतं. पूर्ण एक पोलिसांची टीम त्यांच्या मागे लावण्यात आलेली होती. आणि आता जयकुमार गोरे यांच्या विरोधात सुद्धा त्या महिलेला तुम्ही आणताय समोर, त्या महिलेला एवढी सुद्धा अक्कल नाही आहे की तिचे ऑडिओ क्लिप्स हे रेकॉर्ड केले जात आहेत आणि तिला खंडणी वसूल करताना तिच्या मागे एक लोक आहेत, तिला रंगे हातो पकडलं जाऊ शकतं, अशा प्रकारचा थोडासाही अंदाज त्या महिलेला नव्हता. ते तुषार खरात याला सुद्धा अंदाज नाही आहे की त्याचे व्हिडिओज जो ते बनवतोय, त्या व्हिडिओज तो कोणाला पाठवतोय, सुप्रिया सुळेंना पाठवतोय, रोहित पवारांना पाठवतोय, याची प्रत्येक बातमी गृह मंत्रालयाकडे जाते. याची थोडीशी तरी दक्षता घेण्यासारखी लोक शरद पवारांनी मला वाटतंय आपल्या हाती घेतली पाहिजे होती आणि त्यांच्याद्वारे हे अशी कट रचले पाहिजे होते. कारण शरद पवार इतकी अनुभवी व्यक्ती आहेत की त्यांना अशा कट रचण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळं शरद पवारांसारखा व्यक्ती जेव्हा उद्धव ठाकरे, तुषार खरात किंवा अशा एक मूर्ख लोकांना आपल्याजवळ घेतो आणि मग या लोकांद्वारे काही कट रचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा मूर्खपणा आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. कारण कोणत्या लोकांना आपण आपल्याजवळ करतोय, ते लोक खरंच ते प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी तेवढी बुद्धी त्यांच्याकडे आहे का, आपली साथ ते लोक देऊ शकतात का. आणि जर समजा त्यांना पोलिसांनी पकडलं, जसं तुषार खरात आता याला पकडलं, आता पोलिसांनी पकडल्यावर ज्या प्रकारे त्याच्या विरोधात पुरावे सादर केल्यानंतर लगेच त्यांनी एक उघडून टाकणं की होय मी केलं होतं, तर अशा प्रकारचा संयमसुद्धा ज्या व्यक्तीमध्ये नाही आहे, त्या व्यक्तीला तुम्ही काम सोपवताय याची थोडी तरी एक दक्षता शरद पवारांना घेतली पाहिजे होती. त्यामुळे एकतर तुम्हाला जमत नसेल तर खरंच शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे आणि ह्या अशा काड्या करण्यापासून थोडंसं आपल्याला लांब ठेवलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की आता आपलं राजकारण ह्याच्यावर पूर्णविराम लागलेला आहे आणि आपल्याला एक प्रत्युत्तर देणारा देवेंद्र फडणवीस नावाचा एक राजकारणी समोर आहे आणि त्याच्या विरोधात आतापर्यंत आपण जेवढेही काही कट रचण्याचा प्रयत्न केला ते सगळे कट त्या व्यक्तीने फोडून काढलेले आहेत. त्यामुळे अशा चाणाक्ष व्यक्तीच्या विरोधात आपण कोणत्याही प्रकारचं एक व्यूहरचना रचून त्याच्या मंत्र्यांनाही फसवू शकत नाही त्यालाही पकडू शकत नाही. त्यामुळे निदान एक जे 10 आमदार त्यांचे निवडून आलेत, त्या 10 आमदारांच्या साथीनं ग्राउंड तयार करून पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करावी आणि त्या 10चे 20 करता येतील असे प्रकारचा प्रयत्न मला वाटतंय या काड्या करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाला केलं पाहिजे. निदान त्यांच्या पक्षाचं काहीतरी भलं होईल
आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कामं वगैरे राहिली आहेत त्यांचंसुद्धा एक कामं करण्याचा प्रयत्न त्यांच्या आमदारांनी आता केला पाहिजे या काड्या रचण्यापेक्षा. आणि सुप्रिया सुळेंनासुद्धा हाच सल्ला आहे की त्या ज्या बारामतीतून निवडून गेल्या आहेत त्या बारामतीत काम काय काय होतं आहे, कशा प्रकारचं एक डेव्हलपमेंट काम करण्याची अजून आपल्याला गरज आहे, या कामांवर लक्ष द्या. आणि शरद पवारांच्या नंतर आपल्यालाच हा पक्ष सांभाळायचा आहे, त्यांची लेगसी ही आपल्या नावावर आहे, आपल्या मागं उभं राहणार आहे. त्यामुळे आपल्या पित्याची जी लेगसी उद्धव ठाकरेंनी बुडवली, पूर्ण प्रतिष्ठा लयाला लावून टाकली, ती प्रतिष्ठा ती परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी प्रयत्न आतापासूनच सुप्रिया सुळे यांना सुरू केले पाहिजेत. आणि या प्रयत्नांच्या ऐवजी ते तुषार खरातसारख्या एखाद्या यूट्यूबरला सोबत घेऊन जयकुमारसारख्या एक नवख्या राजकारणीला आपण म्हणूया की त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. काय बोलावं याला आता. सुप्रिया सुळेंसारख्या ज्येष्ठ नेत्या त्यांच्याकडून अशी अपेक्षा खरंच नव्हती आणि शरद पवारांकडून तर नव्हती. एखादा प्लॅन ते करताय तर जवळजवळ त्याची पूर्वतयारी तरी त्यांना करायला पाहिजे होती. जर देवेंद्र फडणवीस इतक्या सहजपणे त्यांना पकडताय तर खरंच म्हणावं लागेल की या पूर्ण काड्यांमध्ये, या पूर्ण फसवण्याच्या एका प्लॅनमध्ये कोणत्याही प्रकारची तयारी नव्हतीच. असो मित्रांनो, याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.